नमस्कार, मी अविनाश शिलेकर, पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. भिकार, कंगाल, पिंपरी चिंचवड महापालिका, दळभद्री प्रशासन आणि मुर्दाड जनता, थोडक्यात या संदर्भामध्ये थोडं परखडपणे हे सगळे शब्द वापरलेले आहेत. त्याचं कारणच तसं आहे. विषय इतके गंभीर आहेत, पण प्रशासन झोपलेलं आहे, जनतेने झोपेचं सोंग घेतलेलं आहे. नगरसेवक जे नव्याने निवडून आलेले तर तेवढ्या पुरतं तेवढं सभागृहात बोलतात, चरफडतात, पण स्वतःच्या पक्षाविरुद्ध बोलायची त्यांच्यात हिंमत होत नाहीत. सभागृहात बोलतात, बाहेर खाजगीमध्ये ते सांगत नाहीत, जनतेला सांगतात ना आम्ही या पक्षाचे अमुक अमुक. आज या महापालिकेची परिस्थिती दिवाळखोरीची आहे, अक्षरशः दिवाळखोरीची आहे. आज 31 मार्च आहे. 31 मार्च म्हणजे आर्थिक वर्ष संपलं. आर्थिक वर्ष संपताना हे जनतेला सांगतात पाणीपट्टी ताबडतोब भरा, मिळकत कर ताबडतोब भरा, वगैरे वगैरे, नाही भरला तर जप्ती करू, वगैरे वगैरे. पण या संदर्भामध्ये माझ्यासोबत आता आहेत नामदेवराव जाधव. नामदेवराव, आपलं स्वागत आहे. नामदेवराव जाधव प्राध्यापक आहेत, व्याख्याते आहेत, निवेदक आहेत, ज्येष्ठ पत्रकार आहेत, सनई छत्रपती शासन पक्षाचे प्रमुख आहेत. आणि त्यांनी पिंपरी चिंचवड शहरामध्ये ज्या पद्धतीने जनजागृती केलेली आहे, वेगवेगळे प्रश्न मांडलेले आहेत, त्याच्यामुळे ते कायम लोकांच्या चर्चेत आहेत. त्यांनी काही काही इतके इंटरेस्टिंग मुद्दे ह्या संदर्भामध्ये आता मांडले, त्यासाठी खास आत्ताचा व्हिडिओ करतोय मी. त्या निमित्ताने संपूर्ण महापालिका प्रशासन किती दळभद्री आहे. राज्यकर्ते तर सोडून द्या, राज्यकर्त्यांना किती शिव्या घाला काय फरक पडत नाही. आता तुम्ही नेमकं एक एक व्हिडिओ करताय. आता एक व्हिडिओ केला तुम्ही, मला 31 मार्चच्या निमित्ताने तुम्ही सत्ताधारी भाजपच्या पक्ष कार्यालयाचा एक व्हिडिओ दाखवला. मला तर हसून हसून पुरे वाटले. नेमकं काय प्रकार आहे? माझ्याकडे रोज 2-4 पेपर तरी येतात. मी ऑनलाईन पण सकाळी सकाळी आढावा घेतो की आपल्या शहरामध्ये नक्की काय झालं. आपण अख्खं जग बदलू शकत नाही, देश बदलू शकत नाही, राष्ट्र बदलू शकत नाही, पण आपण जे परिसर आहे आपला, अंगण आहे आपलं, हे शहर म्हणजे आपण ज्याच्या अंगात घातल्यावरती लहानाचे मोठं होतं, त्या शहरामध्ये नक्की काय चाललंय याचं मी अपडेट घेत असतो. आणि सकाळी प्रत्येक पेपरला हीच बातमी होती की भारतीय जनता पक्षाचं 3 वर्षाचं प्रॉपर्टी टॅक्स थकलेला आहे ऑफिसचा, जे आपल्या तुमच्यापासून 50 मीटरवरतीच ते शेजारी भिंत लागून, आणि ती शूटिंग करायला म्हणून तुम्हाला फोन केला की तुमच्या जवळपास आहे मी. तर एखाद्या राष्ट्रीय पक्षाचं ज्याची देशात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे, किंबहुना महापालिकेतून सत्ता आहे, त्याच परिसरामध्ये असणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाचं गेल्या 3 वर्षाचं प्रॉपर्टी टॅक्स थकीत आहे. आणि मला इंटरेस्टिंग ह्याच्यामुळे वाटलं की तिथे एक वाक्य मला दिसलं की राष्ट्र प्रथम, मग पार्टी आणि मग स्वतः, मग बिल भरायचं कोणी, या वादामध्ये कदाचित. आणि त्याच्यात कसं आहे, इथे 5 आमदारांचे 5 गट आहेत, त्यात शहराध्यक्षाचा वेगळा गट आहे, त्याच्यात ह्या मुशीतून आलेले, त्या कुशीतून आलेले, ह्या उशीतून आलेले, अशा प्रकारचे अनेक गटबाजीच्या कदाचित चक्करमध्ये हे बिल भरायचं कोणी असं राहून गेलं असेल. म्हणजे ज्या पक्षाकडे उमेदवारी मागण्यासाठी 2,500 लोक होते, मला नगरसेवकचं तिकीट द्या असं म्हणण्यासाठी 2,500 लोक होते, असे टीव्हीला त्यांनीच बातम्या दाखवल्या, पेपरला त्यांनीच फोटो टाकले. त्या पक्षाचं 3 वर्षाचं थकीत बिल कुणी भरायचं याच्यावर कदाचित त्यांचं आत्मचिंतन चालू असावं. ते संपल्यानंतर कदाचित संध्याकाळपर्यंत ते भरू शकतील असं मला वाटतं. मला प्रश्न पडतो, महापालिकेने सध्या महापालिकेची आर्थिक परिस्थिती इतकी प्रचंड खालावलेली आहे. खालावली म्हणजे 6,000 कोटी रुपयांचं देणंच आहे लोकांचं. कर्जबाजारी यापूर्वीच्या आयुक्तांनी महापालिका धुवून खाल्ली, अक्षरशः तिजोरी खाली केली, नामानिराळे झाले. आपण काय सांगतो, एखादा साठून पुसून खातो, तोंड पुसतो, ढेकर देतो, आरामात जातो, तशा पद्धतीचं मागचं प्रशासन होतं. या प्रशासनाच्या हातात आहे खोळखोळा, त्याला काहीच करता येत नाही. त्याच्यामुळे ते काय करतात, पैसे गोळा करायचे. कसे गोळा करायचे तर 31 मार्च आहे, वर्षाखेर आहे, मग मिळकत कर ज्यांचा थकलेला आहे त्यांनी ताबडतोब तो भरावा, नाही तर मग नंतर आम्ही जप्तीची कारवाई करू. अभय योजना म्हणून दिलेली आहे त्यांनी, त्याच्यामध्ये 90% तुमचा दंड माफ होणार आहे, टॅक्स तुम्ही भरायचा आहे. पाणीपट्टी 500 रुपये, 1000 रुपये जरी पाणीपट्टी थकली असले तरी त्यांना नोटीस आल्या की तुमचे नळ तोडून आहे, पैसे भरा पहिले. पाणीपट्टी किती हो, या शहराची पाणीपट्टी 150-200 कोटी रुपये फक्त. 150 ते 200. प्रॉपर्टी टॅक्स किती गोळा होतो, 1000 ते 1200 कोटी रुपये, सगळे मिळून किती, 1,500 कोटी रुपये. 1,500 कोटी रुपये. त्याच्यासाठी ते आव असं आणतात, अशा रोज प्रेस नोट काढतायत की आम्ही 800 कोटी रुपयांची प्रॉपर्टी टॅक्स केला, हे जमा केला वगैरे वगैरे. मध्यंतरी नामदेवराव तुम्हाला सांगतो, यांनी एक सर्वेक्षण केलं या शहराचं. त्या सर्वेक्षण मध्ये सांगितलं होतं की या शहराच्या प्रॉपर्टी पूर्वी 7 लाख होत्या, आता 9.5 लाख झालेल्या आहेत.
जो सर्वे करणार आहे त्याला 72 कोटी रुपये त्या पत्त्यामध्ये जादाचे दिले, त्याच्यावरती उहापोह झाला, भरपूर लोकांनी आरोप केले. जर तुमच्या 9.5 लाख प्रॉपर्टी असतील तर तुमचा आतापर्यंतचा प्रॉपर्टी टॅक्स हा 2,500 कोटी पर्यंत झाला पाहिजे. बरोबर. तो होत नाही. म्हणजे हे प्रशासन नेमकं करतं काय, तुम्हाला काय वाटतं? प्रशासन हे एक वेगळीच यंत्रणा आहे. जे नाही ते दाखवणं, जे आहे ते लपवणं, याच्यात जे एक्सपर्ट असतात त्यांना प्रशासन म्हणतात. आणि सरकारी कर्मचाऱ्यांना तर एक असं प्रशिक्षण दिलेलं असतंय की येणाऱ्या नागरिकांना तुमचं काम का होऊ शकलं नाही, का होऊ शकत नाही, हे हसत चेहऱ्याने समजून सांगण्याची कला ज्याला आत्मसात आहे त्याला सरकारी कर्मचारी म्हणतात. आणि या सर्व परिस्थितीला तुम्हीच कसे जबाबदार आहात हे ठसून लोकांना सांगण्याची कला ज्याला अवगत आहे त्याला राजकारणी म्हणतात. त्यामुळे हे नगरसेवक असतील, आमदार असतील, खासदार असतील, लोकप्रतिनिधी असतील, यांना काहीच पडलेलं नाही देशाचं, समाजाचं. याच्यापेक्षा वाईट म्हणजे ज्यांचं नुकसान होतंय त्या जनतेला सुद्धा काय पडलेलं नाही. खादाड पुढारी आणि मुरदाड जनता ही आजची हे वास्तव आहे. त्यामुळे तुम्ही बघितलं की काल 2 तास इथं मुसळधार पाऊस झाला, 2 तासात लाईट पण गेली, संपूर्ण शहराची लाईट गेली. शहराची लाईट गेली. 2 तासामध्ये सगळीकडे पाणीच पाणी झालं, 2 तासात सगळीकडे ट्रॅफिक जाम झालं, 2 तासात सगळीकडे अंधार झाला, तरी सुद्धा त्यांच्या डोक्यात उजेड पडत नाहीये. पण नाव शहराला दिले स्मार्ट सिटी. खरं तर हे स्मार्ट भ्रष्टाचार सिटी असं म्हणावं लागेल. मला तुमचा मूळ प्रश्न जो आहे, भाजपच्या कार्यालयाचे एवढे पैसे थकले, जनतेला तसं नोटीस देता की तुमचे अमुक अमुक पैसे मिळकत थकलेला आहे, जर तुम्ही वेळेत भरला नाही तर महिना 2% ज्याला आपण पठाणी व्याज म्हणतो ना, महिना 2% व्याजाप्रमाणे दंड आकारला जाईल. आता भाजपचं कार्यालय जप्त करणार का? शक्यता तशी काहीच नाहीये. अभय योजना जी आहे ती जनतेसाठी आहे आणि निर्भय योजना राजकीय पक्षांसाठी आहे. निर्भय म्हणजे निर्धास्त. बाकीच्या जनतेचं समजा 31 मार्च ह्या वर्षीचा प्रॉपर्टी टॅक्स भरला नसेल तर पालिका ती जप्त करणार आहे. समजा पाण्याची पट्टी भरली नसेल, नळ तोडणार आहे. समजा लाईट बिल भरलं नसेल, वायर कापणार आहे. बरोबर. पण एखाद्या राजकीय पक्षाचं 3 वर्ष बिल थकतंय आणि त्याच्यावर पालिका काहीच कारवाई करत नाही, याचा अर्थ स्पष्ट आहे की पुढे जरी थकलं तरी पालिका काही थकणार नाही, पालिका त्यांना काही मागणार नाही. आणि असंच आहे की पक्षांसाठी वेगळा प्रोटोकॉल असतो आणि जनतेसाठी प्रोटोकॉल वेगळा असतो. निवडणुकीच्या अगोदर जनता राजा असते आणि निवडणुकीच्या नंतर जनता गुलाम असते. हे त्याचं हे उदाहरण आहे. त्यामुळे पेपरला ज्यावेळी ह्या मी बातम्या वाचल्या त्यावेळी मला विश्वास बसला नाही, हे कसं काय असू शकतं. शेवटी मी पत्रकारांकडून बिल मागवलं, अरे हे प्रॉपर्टी टॅक्स तुम्ही म्हणताय, पेपरला बातम्या आल्यात, पण ठीक आहे मला त्याचं प्रॉपर्टी टॅक्सचं थकीत बिल दाखवा. तर सावजी नावाचे कोणतरी गृहस्थ येतं, त्यांच्या नावावरती ते आहे पक्ष कार्यालय. आणि मला विश्वास बसत नाही की ज्या पक्षाची देशात सत्ता आहे, ज्या पक्षाची राज्यात सत्ता आहे, बहुमत आहे पूर्ण, ज्या पक्षाची महापालिकेत सत्ता आहे, ज्या पक्षाला या देशातील मोठमोठे कॉर्पोरेट हाऊसेसनी 6,000 कोटीपेक्षा जास्त यावर्षी निवडणूक म्हणजे 2,500 उमेदवार उमेदवारीसाठी अर्ज करतात, प्रत्येकाकडून 1,000-2,000 तरी ते डिपॉझिट घेतात ना. हो, मग एवढं सगळं ज्यांच्याकडे, त्यांचं 3 वर्षाचं प्रॉपर्टी टॅक्स थकीत असेल हे मला अशक्य वाटत होतं. ते बघण्यासाठी म्हणून खास आलो, कारण मी कधी कोणावरती हवेत आरोप करणार नाही, कधी कोणावरती टीकाशी मी करत नाही. पण ज्यावेळी मी बिल बघितलं त्यावेळी मी लगेच आमच्या सहकार्याने म्हणलं चला आपल्याला गाडी काढायची आणि आपल्याला हे जनतेच्या डोळ्यात अंजन घातलं पाहिजे की तुम्ही सुद्धा टॅक्स भरायला उशीर करू नका आणि राजकीय पक्षांनी सुद्धा वेळेत टॅक्स भरून एक जनतेला आदर्श घालून दिला पाहिजे. कारण हा पक्ष अटल बिहारी वाजपेयी सारख्या सज्जन माणसाच्या नेतृत्वात उभा राहिलेला पक्ष. यांच्या पुढाखाली आमदार असेल जनतेला काय ज्ञान देणार नाही. वर अटल बिहारी वाजपेयी आता आत्मपरीक्षणच करत असतील की क्या यही वो पार्टी है जो हमने बनाई थी. कारण कसं आहे, आता भाजपामध्ये, भारतीय जनता पार्टीमध्ये ओरिजिनल बीजेपीचा डीएनए असणारे 10%-20% लोक आहेत. आयराम गायराम एवढे झालेले आहेत की त्यांचा खरा राम हरवलाय. खरंय, भाजप हा तसा पूर्वीचा जो भाजप पाहिला ना, आणि जुन्या निष्ठावंत कार्यकर्ते आजही नाराज आहेत की आम्ही 20-25 वर्ष या शहरामध्ये हे संघटना वाढवली आणि आम्हाला जास्त कोण विचारत नाही. जो उठतोय लगेच कोणातरी, कोण सेटिंग लावतोय, कोण मीटिंग लावतोय, लगेच वोटिंगला उभा राहतोय, लगेच तो नगरसेवक पण होतोय. हे सगळं विचित्र आहे. त्यामुळे निवडणूक काळामध्ये यांना निवडणुकीसाठी मतदार रुपये 10,000 रुपये मत खरेदी करायला पैसे आहेत आणि पक्ष कार्यालयाचे 3 लाख रुपये भरायला नाहीत. हे लज्जास्पद वाटत नाही का? नाही, असाच प्रकार निवडणुकीचा दुसरा पण एक आहे. या पिंपरी चिंचवड शहरामध्ये प्रभाग क्रमांक 2 तिथे 52 कोटी रुपयाचा खर्च झाल्याची लोकांमध्ये चर्चा आहे. रावेतमध्ये एकेका उमेदवारांनी जवळपास 16 कोटी रुपये खर्च केल्याची चर्चा आहे. वाकडमध्ये 20 कोटी रुपये एकेका उमेदवारांनी खर्च केल्याची चर्चा आहे. मूलभूत प्रश्न असा आहे की जर एवढे तुम्हाला समाजसेवेचा कंड आहे, समाजसेवेची खुमखुमी आहे, तर हे मतांवरती पैसे खर्च करण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट लोकांची थेट कामं का करत नाही.
खरं तर आज पालिकेकडे 22,000 कोटीच्या आसपासचं कर्ज आहे. त्यामुळे ह्या निवडणुका ह्या नगरसेवकांनी न लढता डायरेक्टली तेवढ्या पैशाची जर विकास कामं केली असती तर मला वाटतं जनतेने त्यांना आजन्म नगरसेवक ही पदवी दिली असती, तर हयात नगरसेवक ही पदवी दिली असती. पण हे कसं असतंय, स्वतःचे 2 नंबरचे धंदे चालवण्यासाठी काहीतरी एक राजकीय विरोध लागतं, राजकीय टॅग लागतो, नगरसेवक पाहिजे, त्याच्यासाठी हे दुकान असतंय. हा. ऍक्च्युली दुकान ही समाजसेवेची हे नाही, criteria नाहीये. नगरसेवक हा आता नगरसेवक किंवा राजकारण हा समाजसेवा हा विषय विसरून जा, एक बाजार झालेला आहे. एक गोष्ट स्पष्ट आहे. ज्या पक्षाचा नेता साधेपणाने राहतो तो पक्ष पुढे जातो. तसं ज्या देशाचा नेता, आता मी देशाचा सांगतो, किंवा ज्या राज्याचा नेता किंवा ज्या समाजाचा नेता साधा राहतो तो देश समाज पुढे जातो. काल मी नेदरलँडच्या प्राईम मिनिस्टरचा व्हिडिओ पाहिला. नेदरलँडचे प्राईम मिनिस्टर रिटायर झाले, पुढच्या प्राईम मिनिस्टरच्या हातात त्यांनी चावी दिली आणि सायकलवर बसून हा माणूस घरी गेलेला आहे. म्हणून हे युरोप मधले देश श्रीमंत आहे. इथं आमचा प्रत्येक पुढारी फॉर्च्युनर मध्ये नाही, आपल्याकडं चिलेकर साहेब नेतृत्वाचा क्रायटेरिया वेगळा आहे. तुमच्याकडे फॉर्च्युनर सारखी टपाकशी गाडी असली पाहिजे, म्हणजे टप्पूच्या टप्पू गाडी असली पाहिजे, गाडीत 2-4 टप्पू असले पाहिजेत, बरोबर. आणि किती माणसांचं टोळकं घेऊन तुम्ही, म्हणजे टोळी घेऊन तुम्ही फिरत असता तर यू आर अ लीडर, ही इथली व्याख्या आहे. युरोप अमेरिकेमध्ये असं नसतंय. तुम्ही डॉक्टर पाहिजे, तुम्ही वकील पाहिजे, तुम्ही सीए पाहिजे, इंजिनियर पाहिजे, तुमच्याकडे काहीतरी डोकं आहे, ज्याला हेड आहे तोच हेड असतो पक्षाचा, संघटनेचा. इथं हेडची गरज नाही. सगळे विंडो भरलेले, टाळकी म्हणून आपण त्यांना किंवा टोळकी म्हणून आपण त्यांना. ऍक्च्युली लिडरशिपची ही व्याख्या चुकीची आहे. किती हातात अंगठ्या आहेत, किती महागड्या हातात घड्याळ आहे, किती महागडी गाडी आहे आणि किती लोकांचे जेवण खाऊनचा खर्च करतो, हा जर नेतृत्वाचा आदर्श असेल तर भारत कधीही महासत्ता होऊ शकणार नाही, भारत कधीही विश्वगुरु होऊ शकणार नाही. बरोबर. किमान भाजपकडून ह्या अपेक्षा नव्हत्या. 2014ला जेव्हा भाजप म्हणजे राज्यामध्ये सत्तेत आला, 2017ला इथे सत्तेत लोकांनी फार मोठ्या अपेक्षेने यासाठी दिलं भाजपला की या शहरामध्ये आधीच्या पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळामध्ये जो भ्रष्टाचार झाला, त्याच्या बातम्या आल्या वगैरे वगैरे, लोकांना वाटलं भाजपला दिलं म्हणजे सगळं एकदम स्वच्छ कारभार होईल, भयमुक्त भ्रष्टाचार मुक्त घोषणाच दिली होती. प्रत्यक्ष शेकडो पटीने भय वाढलं आणि शेकडो पटीने भ्रष्टाचार वाढलाय. म्हणजे जे लोकांचं भ्रमनिरास झालेलं आता पुन्हा सत्तेत आलेलं आहे, तिजोरी तर खाली आहे, पैसा हातात नाही, सगळा खुळखुळा झालेला आहे. काय डेव्हलपमेंट करणार हो ही? यांनी तर आश्वासनच अशी 101 दिली, तुम्हाला रोज पाणी देऊ. दुसऱ्या दिवशी यांचे शहर अध्यक्ष सांगतायत रोज पाणी देणं कदापि शक्य नाही. आता सांगताय भामा आस्केटचा जो प्रोजेक्ट होता 162 कोटीचा, तो ठेकेदार पळून गेला. आता त्याला जर वाढून परत काम द्यायचं तर त्याला 550 कोटी रुपये 100 कोटी वाढून द्यायचे. 300 कोटी रुपयांचा पावणा जलवाहिनीचा प्रोजेक्ट तो आज 1200 कोटी रुपयापर्यंत गेला आहे. पण खिशात पैसेच नाहीयेत, कुठून हे पाणी देणार? म्हणजे यांनी दिलेली जी आश्वासन आहेत, तुम्हाला वाटतं भाजपने त्यांच्या जाहीरनाम्यात दिलेली आश्वासन ही वर्षभरात त्यातलं एक तरी पूर्ण करतील का? राजकीय पक्षांचे जाहीरनामे हे निवड त्याची व्हॅलिडिटी मताच्या दिवसापर्यंत 5 वाजेपर्यंत असते. त्याच्यानंतर त्या जाहीरनामे रद्दी असते. त्यामुळे लोकांनी सुद्धा हे असं कागद घेऊन बोलणं की तुमच्या जाहीरनाम्यात हे लिहिलं, तुम्ही त्यावेळी असे बोलले होते, ते सगळं सांगतात. हो, ते निवडणुकीचा मुद्दा होता, तो जुमला था, त्यामुळे त्याच्यावर नंतर चर्चा करायची नसते. सगळ्याच पक्षासाठी तो नियम लागेल. एकंदरीत ज्यावेळी अशा प्रकारे एखादं काम कोणाला दिलं जातं त्यावेळी त्याचे निकष ते दाखवले जातात, ते निकष एकदम तकलादू असतात. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा जेव्हा अशा प्रकारचं काही प्रकरण घडतं त्यावेळी ठेकेदाराचे हे कारवाई केली, ठेकेदारावरती कारवाई केली, ठेकेदारांनी अक्षम्य दिरंगाई केली, अशा पेपरला बातमीच आहे. पण खरं तर त्या ठेकेदाराचं नाव लिहिलं पाहिजे, ती कंपनी कोणाची आहे हे लिहिलं पाहिजे. जोपर्यंत लोकांना हे कळणार नाही की हा ठेका घेतलाय कोणी आणि त्या ठेकेदारचा माणूस कोण आहे, फक्त आणि त्या कंपनीची नावं अशी वेगळी विचित्र असतात की त्याच्यावर कळणारच नाही की याच्यात कंपनी आहे कोण, तर त्या कंपनीचा मालक कोण हे सुद्धा पेपरवाल्यांनी त्या टेंडरच्या कॉपी सकट जर टाकायला सुरुवात केली तर खऱ्या अर्थानं लोकांना कळेल की हे काम कोण बिघडवतंय, हे लूट कोण करतंय आणि या शहराची वाट कोण लावतंय. पण इकडं प्रॉब्लेम पण असा आहे ना की जी जनता आहे ना, भारतीय जनता, भारतीय जनता पक्ष म्हणत नाही मी, भारतीय जनतेचं एक वेगळं वैशिष्ट्य असं आहे की भारतीय लोक हे कधीही शेजारचा काय करतोय ह्याच्यात लक्ष देतात, परंतु आपल्या देशात काय चाललंय, समाजात काय चाललंय जास्त लक्ष देत नाही. आणि याचाच गैरफायदा घेऊन 400 वर्ष तुर्कस्तानमधून आलेल्या मोगलांनी राज्य केलं, युरोपमधून ब्रिटनमधून आलेल्या ब्रिटिशांनी 300 वर्ष राज्य केलं. हा तोच भारतीय समाज आहे. आणि म्हणून इथे जोपर्यंत लोक संघटित होत नाही तोपर्यंत त्यांची प्रगती शक्य नाही. परवा अमेरिकेच्या 3300 शहरांमध्ये
80 लाख पेक्षा जास्त लोक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी अमेरिकेच्या राष्ट्रपतीच्या विरोधात ही निदर्शने केली की आम्हाला अनावश्यक युद्ध नकोय आणि तुमची अनावश्यक हिरोगिरी पण नकोय. इथे आपल्याकडे अनावश्यक खर्च टाळण्यासाठी एक माणूस रस्त्यावर यायला तयार नाहीये. नाही, नागरिकांचं असं म्हणणं असतं की ते आपण काही पालिकेला टॅक्स भरतो ना, तर त्याचा काही ते योग्य निर्णय पालिकाच घेईल ना, आपण एक सामान्य माणूस आपलं ते काम नाही. मी तर कित्येक लोकांना म्हणजे कॅमेऱ्यासमोर बोलू नये पण गांडू हा शब्द मी वापरलाय की अरे तुमच्या कष्टाचे पैसे. पूर्ण 100% सहमत. म्हणजे मी तृतीयपंथी म्हणणार नाही, कारण ते तृतीयपंथी सुद्धा बऱ्याचदा शूर असतात. कारण महाभारतामध्ये शिखंडी नावाच्या तृतीयपंथांनी शौर्य दाखवलेले आहे. तेवढी सुद्धा ह्या नागरिकांची पात्रता नसेल तर त्यांच्या वाट्याला काय येणार आहे. तुम्ही हे जे बोलता ना त्यानिमित्ताने एक तुम्हाला शेवटचा प्रश्न मी फक्त त्याच्या संदर्भात बोलू आपण. काल महापालिका आयुक्तांनी प्रेस कॉन्फरन्स मध्ये जाहीरपणे बोलताना सांगितलं की जगामध्ये पिंपरी चिंचवडला ओळखतं कोण. मला प्रश्न पडला राव, काय म्हणजे पिंपरी चिंचवडकर हे जे बोलले ना गांडू किंवा मुरदाड त्याचे पुढचे स्वाभिमान गमावलेले तुम्हाला मनका नाहीये का. म्हणजे ज्याला जो माणूस स्वाभिमान शून्य असतो ना तो मेल्यासारखा असतो. आज अशा प्रकारे जर पिंपरी चिंचवडची अवस्था झाली असेल तुमचं रक्त उसळून येत नाही का हो. खरं तर नामदेवराव हे शहर हे कामगारांचं शहर आहे. ह्या इथे टाटा, बजाज किंवा फोर्स मोटर किंवा ह्या सगळ्या कामगार कंपन्या याच्यामुळं आज या शहराचं नाव झालं. महात्मा गांधींची पत्नी कस्तुरबा गांधींना इंजेक्शन मिळालं नाही म्हणून त्यांचं निधन झालं पुण्यामध्ये. त्यांचं स्मारक म्हणून त्या स्मरणार्थ नेहरूंनी याची कंपनी स्थापन केली आणि या शहराची औद्योगिक मुहूर्तमेढ झाली. टाटा कंपनीने 17,000 कामगार इथं रोजगार दिला. बजाजने 6,500 स्मॉल स्केल इंडस्ट्री या शहरात आली. या शहराचं देशामध्ये सर्वाधिक वेगाने वाढणारे 70% वेगाने वाढणारे हे पिंपरी चिंचवड शहर आहे. मागच्या पंचवार्षिक मध्ये एक सर्वे झाला त्याच्यामध्ये देशात सर्वाधिक रोजगाराच्या संधी असलेलं हे शहर आहे. हे शहर बेस्ट सिटी म्हणून याला पुरस्कार मिळतो. स्वच्छतेमध्ये पुरस्कार मिळतो. ई गव्हर्नन्स मध्ये केंद्र सरकार या शहराला आदर्श शहर म्हणून पुरस्कार देतं आणि या शहराची ओळख जगात कुठंच नाही. अरे त्याही पुढे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये एकाच घरातले 3 सख्खे भाऊ पासावरती गेलेले चापेकरांचं स्मारक या शहरात आहे. म्हणजे इतकी मोठी या शहराची ओळख आहे. देहू आळंदी महाराष्ट्राचा श्वास उश्वास संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज हे संपूर्ण महाराष्ट्रातलं जे आहे ना ते सगळं पिंपरी चिंचवडच्या या पंचक्रोशीतलं आहे. एवढंच कशाला, देशामध्ये नाही जगामध्ये गणेशोत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. पण गणपती बाप्पा मोरया म्हटलं जातं. त्या मोरया गोसावींची संजीवन समाधी ही पिंपरी चिंचवडला आहे. ही पिंपरी चिंचवडची ओळख आहे. आयुक्त हो, जरा इतिहासाचा या शहराचा अभ्यास करा आणि बोलताना थोडा स्वतःवरती ताबा ठेवा. खुशाल सांगताय तुम्ही जगामध्ये पिंपरी चिंचवडची ओळख नाहीये. मग पिंपरी चिंचवडची ओळख तुम्ही फक्त त्या नाव आता बोलू नये हो, फार वाईट शब्द येतात. म्हणजे जो स्वाभिमानी पिंपरी चिंचवडकर असेल ना त्याने तरी या विषयावरती आयुक्ताचा निषेध करायला पाहिजे. आयुक्त ज्यावेळेस त्या प्रसंगी उपस्थित जेवढे पत्रकार उसळून आले ना त्यांना सर्वांना सॅल्यूट आहे, त्यांना सलाम आहे की त्यांनी त्यांचा स्वाभिमान जागा होता म्हणून आयुक्त बोलले. तर त्याच प्रसंगी सगळ्या पत्रकारांनी त्यावेळेस आयुक्तांना आयुक्त म्हणतात नाही जगाच पिंपरी चिंचवडची ओळख कुठे अमुक कुठे, पण तुम्ही हा शब्दशः घेऊ नका. अरे तुम्ही हे बोलतात कसं. तुम्ही ज्या शहराचं भलं करण्यासाठी म्हणून या शहरात आलेला आहात. अजून महिनाही झाला नाही तुमचं रक्त उसळत नाही का नामदेवराव. मी वेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देणारा माणूस आहे किंवा त्याच्यावर वेगळ्या प्रकारे काम करतो. आयुक्तांच्या ह्या विधानाला मी अत्यंत सकारात्मक पद्धतीनं पाहू इच्छितो. काय बोलतोय. हो, अगदी त्याचं कारण असं आहे, तुम्ही जी उदाहरणं सांगितली ती सगळी भूतकाळातली आहेत. बरोबर आहे. संत तुकाराम महाराज असतील, संत ज्ञानेश्वर असतील, मोरया गोसावी असतील, चापेकर बंधू असतील, ही सगळी इतिहासातली उदाहरणं झाली. आयुक्तांना कदाचित वर्तमानातलं हे म्हणायचं असेल की वर्तमानातल्या पिंपरी चिंचवडला कोण ओळखतो. त्याचं कारण असं आहे की गेल्या 4-5 वर्षामध्ये 22,000 कोटीचं पालिका खर्च झाले. एकही प्रोजेक्ट आपल्याकडे कम्प्लीट नाही, एकही प्रोजेक्ट आपल्या लायकीचा नाही. त्यामुळे जगाला गुणवत्तेच्या बाबतीत तोंड दाखवावं असं पिंपरी चिंचवड शहराकडे काहीच नाही असं आयुक्तांना म्हणायचे. त्यामुळे मी आयुक्तांचं उलट अभिनंदन करतो की पाठच्या कोणत्याही प्रशासकाने, पाठच्या कोणत्याही आयुक्ताने रत्तीभरही काम केलेलं नाही, शहराची रद्दीच केली आहे. याच्यावर तुम्ही बोट ठेवले. नागरिकांचे डोळे उघडलेत तुम्ही, नागरिकांच्या डोळ्यात अंजन घातलेलं आहे की ह्या पाठच्या लोकांनी फक्त पाट्या टाकायची कामं केलेत, कुठलंही काम केलेलं नाही. अहो खरंय आयुक्ताचं म्हणणं. त्या अर्थाने मी पण सहमत आहे
आतापर्यंत इथं आलेले म्हणजे जेवढे आमदार, खासदार, नगरसेवक, महापौर, स्टँडिंग चेअरमन, जे काय आयुक्त होऊन गेले ते सगळे रद्दाड होते. त्यांनी काहीच केलं नाही. त्याच्यामुळे या शहराची ओळखच निर्माण झाली नाही असं आयुक्तांना म्हणायचं असतं. त्याच्यामुळे त्यांचं ते एक वाक्य अत्यंत योग्य मला वाटतं. दुसऱ्या बाजूने हे त्यांनी स्वतः एक आव्हान स्वीकारलेले की ज्या शहराची अजिबात ओळख नाही त्याची जगाच्या इतिहासामध्ये आपण ओळख निर्माण करूया. कदाचित बघा, डॉक्टर ज्यावेळी इंजेक्शन द्यायला थोडंसं दुखतं म्हणून मी आयुक्त सूर्यवंशी यांना एक विद्वान आयुक्त समजतो. कारण श्रीकांत जिचकरांचे ते व्याही आहेत किंवा त्यांचे नातेवाईक आहेत. ते श्रीकांत जिचकर हे महाराष्ट्रातील सर्वात विद्वान माणसांपैकी एक आहेत. सर्वाधिक पदव्या त्यामुळे आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी हे चुकून शब्द वापरलेत असा माझा समज नाही. त्यांनी जाणीवपूर्वक हे जे इथलं जी अवस्था आहे, दुरावस्था आहे, इंजेक्शन दिले आणि एवढ्या प्रतिकूल परिस्थितीतून सुद्धा मी काम करेन आणि या शहराची ओळख तयार करेन अशा प्रकारचं त्यांचं सकारात्मक बोलणं असावं असं मला वाटतं. पत्रकारांनी काय अर्थ घ्यावा, जनतेने काय अर्थ घ्यावा तो त्यांचा भाग आहे. पण सनईस्थवी शासन पक्षाचा अध्यक्ष म्हणून आणि जगभर फिरणारा एक मी माणूस असल्यामुळे मी त्या दिशेनं त्या ह्याला घेतो की आयुक्तांना असं म्हणायचे की याच्यापूर्वीच्या कुणीही माईच्या लालेने काम केलेलं नाही, पण हा माईचा लाल मात्र भविष्यात हे काम केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच्यासाठी खरं चॅलेंजिंग गोष्ट आहे की तिजोरीत पैसा नाहीये आणि अशा परिस्थितीत त्यांना ते चालवायला महाराष्ट्र शासनाने जी जबाबदारी दिली आहे ते म्हणजे अवघड जागेचं दुखणं नीट करायची त्यांना जबाबदारी दिलेली आहे. आणि अभ्यासू माणूस आहे, खूप चांगल्या पदावर त्यांनी काम केलेले ते करू शकतील असं मला वाटतं. पिंपरी शहराची ओळख त्यांच्या कार्यकाळामध्ये निर्माण करायचं त्यांचं जर मानस असेल तर त्यांना पूर्ण ताकद आणि पूर्ण पाठिंबा द्यायचं काम आम्ही करू. आणि नागरिकांना सुद्धा विनंती आहे की जिथे जर तुम्हाला भ्रष्टाचार दिसेल त्यांच्या डोळ्यात तुम्ही त्यांना दिसेल असं बघा, काही चुकलं त्यांना लगेच दाखवून द्या. आणि जसं डोनाल्ड ट्रम्पच्या विरोधात 3,300 शहरांमध्ये 80 लाख पेक्षा लोक रस्त्यावर होतात तसं या शहराच्या सार्वजनिक विकासासाठी गरज रस्त्यावर उतरलं. तुम्ही म्हणताय तसं जर असेल ना तर आयुक्तांचं पाय धुवून पाणी प्यायला मी तयार आहे. या महापालिकेमध्ये सर्वाधिक भ्रष्टाचारी प्रशासन म्हणून त्यांचा उल्लेख झालेला आहे या प्रशासनाचा. त्यांनी चॅलेंज स्वीकारावं म्हणजे तुला भ्रष्टाचार झिरोवरती आणून ठेवावं. हे कर्जबाजारी महापालिका आहे, इथली तिजोरी भरून द्यावी. महापालिका आयुक्तांना सॅल्यूट करू. जे मोठे प्रोजेक्ट आहेत आता रखडलेली पैशाअभावी ते प्रोजेक्ट आयुक्तांनी करून दाखवावे. मी तुम्हाला 3 वर्षाच्या प्रशासकीय काळामध्ये त्यांना आपण सॅल्यूट करू. मी तुम्हाला थांबवतो, सॅल्यूट नंतर करू आपण त्यांना. पालिकेचे तुम्ही जे मोठे प्रोजेक्ट म्हणताय 1000, 1200, 500 कोटीचे त्याचं राहू द्या. शेखर सिंगच्या काळामध्ये आयुक्तांच्या दालनातील ज्या 3-4 फारश्या तुटलेल्या आहेत त्या दुरुस्त करायला पैसे नाहीत ताजी तिजोरीमध्ये. ही पालिकेची अवस्था आहे. अशा चॅलेंजिंग परिस्थितीतून विजय सूर्यवंशी काम करणार असतील तर खरोखरच त्या पठ्ठ्याला मानलं पाहिजे. खरंच शिवाजी महाराजांचा मावळा म्हणावा लागेल की अशा म्हणजे जसं शिवाजी महाराजांच्या, संभाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट असताना सुद्धा संताजी धनाजीनं जे राज्य चालवलं तशा प्रकारचा अभिनव म्हणजे भीम पराक्रम करण्याची वेळ विजय सूर्यवंशी साहेबांवरती. आणि म्हणून त्यांनी जे वक्तव्य केलं त्याचा निषेध करणार नाही. मी त्याचं स्वागत करतो की तुम्ही पाठचं सगळं हे जे आहे ना ते सगळं उघड करून दाखवले आणि हे आव्हानात्मक काम तुम्ही स्वीकारणार आहात त्याबद्दल आम्ही तुमचे शुभेच्छा देऊ. तुम्हाला सकारात्मक दृष्टिकोनातून नामदेवरावांनी स्वागत केलंय, मी पण त्याचं स्वागत करतो. पण माझा निषेध तो आहे जर आयुक्त खरंच हे करणार असेल ना, 3 वर्षाचं प्रशासकीय राजवट असते, 3 वर्षाच्या प्रशासकीय राजवटीमध्ये जागतिक स्तरावरती पिंपरी चिंचवडचं नाव स्वच्छ पिंपरी चिंचवड शहर, स्वच्छ प्रशासन असलेलं, ई गव्हर्नन्स, सगळा कारभार ऑनलाईन, सारथीमध्ये एक जी तक्रार येते की 24 तासाच्या आत त्याचं निराकरण, जनतेला स्वच्छ पाणी. या शहरामध्ये सर्वाधिक 2.25 लाख अनाधिकृत बांधकामं होती, ती 2.5-3 लाखाच्या आसपास गेलेली. यांच्या प्रशासकीय राजवटीमध्ये एकही अनाधिकृत बांधकाम होणार नाही, एकही अतिक्रमण होणार नाही. जेवढे अर्बन स्ट्रीट फुटपाथ झालेले आहेत ते सगळे पादचाऱ्यांसाठी वापरले जातील, एकही टपरी तुम्हाला दिसणार नाही. अशा प्रकारे या शहरातले जेवढे चौक वाहतूक कोंडी युक्त आहेत आता सध्या जनतात रस्ते ते सगळे वाहतूक कोंडी मुक्त होतील. या शहरामध्ये मेट्रोचं जाळं निर्माण होईल. हे सगळे प्रोजेक्ट जर या 3 वर्षाच्या प्रशासकीय राजवटीमध्ये यांच्या आयुक्तांच्या राजवटीमध्ये, सूर्यवंशींच्या राजवटीमध्ये झाले ना तर आयुक्त साहेब तुम्हाला 100% 100 पैकी 100 मार्क, तुमचं पाय धुवून पाणी पिऊ. नामदेवराव तुम्ही आणि मी आपण दोघं आपलं भूमिका मांडायचं काम करायचंय. कारण का राज्यकर्ते आजकाल काय झाले, बोटचेपी भूमिका झालेली. नगरसेवक काय म्हणतात, अर्ध्याधिक नगरसेवक 128 पैकी 100 नगरसेवक तरी ठेकेदार आहेत. त्याच्यामुळे आपला ठेका जाईल किंवा आपल्याला ठेका मिळावा या कारणास्तव ही मंडळी सगळी बोलतात. हे सरळ दिसतात. ते सगळे कंत्राटी कामगार इथे सांगतात 16,000 17,000. अहो
4,000 सुद्धा कंत्राटी कामगार नसतील. त्यांच्या नावाखाली एवढा पैसा जो भ्रष्टाचार होतो, आयुक्त साहेब तुम्ही तो थांबवला पाहिजे. साधं बहिणाबाई उद्यान 9 वर्ष झाले बंद आहे आणि त्याच्यावर 12 कोटी 13 कोटी 40 कोटी 45 कोटी 75 कोटी पर्यंत खर्च. गदिमा नाट्यगृह 36 कोटी तर 100 कोटी पर्यंत खर्च झाला. आता नेमकी आणखी काय 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 करणार आहे? यालाच जबाबदार मुरदाड नागरिक आहेत जे त्यांच्या रक्ताचा घामाचा पैसा टॅक्स म्हणून देत आहेत, पण त्याचा हिशोब विचारत नाही. जनता ज्या दिवशी हा हिशोब विचारायला उतरेल त्या दिवशी ह्या सर्व राज्यकर्त्यांना आणि प्रशासनाला पळता होईल, थोडी होईल. जर अमेरिकेत मोर्चे निघू शकतात तर पिंपरी चिंचवडमध्ये पण निघू शकतात. अमेरिकेत का निघाले? महागाई वाढली, पेट्रोल डिझेल वाढलं, बेरोजगारी वाढायला लागली. आपल्याकडे बेरोजगारी वाढली, महागाई वाढली हे लोकांना जाणू नये म्हणून 2-4 फंडे असतात, त्याच्यात आपले लोक अडकलेत. काही तरुण IPL मध्ये अडकलेत, काही पदयात्रेमध्ये अडकलेले आहेत, काही सिरियल मध्ये अडकलेले आहेत, काही पूजा अर्चेमध्ये अडकलेले आहेत आणि काही विभक्ती करण्यामध्ये अडकलेले आहेत. त्याच्यामुळे आपण बेरोजगार आहोत याची जाणीव सुद्धा होऊ नये याच्यासाठी सगळ्या यंत्रणा काम करत असताना हे मोर्चा काढू शकत नाहीत किंवा आपलं काहीतरी जळतंय हे त्यांना कळण्याचे मार्गच नाहीयेत. हे खूप दुर्दैव आहे. ज्या देशातील 40% जास्त तरुण बेरोजगार आहेत त्या देशातील तरुणांना ज्याची खंत वाटत नसेल तर याच्यापेक्षा मुरदाडाचं उदाहरण काय असू शकतं? नाही फार भयंकर भयंकर आहे. ओव्हरऑल आम्ही हे दोघंही जे बोलतो ना ते त्वेषापोटी बोलतोय. जे काय चाललेलं आहे ते जे चुकीचं चाललेलं आहे त्याच्या संदर्भात बोललं पाहिजे. मुळात पुण्यामध्ये एखादी घटना घडली तर लोक त्याच्यावरती रिॲक्ट होतात, तुटून पडतात, त्याच्यावरती रस्त्यावरती उतरतात. या शहरामध्ये लोकही बोलत नाही, नेतेही बोलत नाहीत. त्याच्यामुळं नाविलाजास्तव म्हणावं लागतं की मुरदाड जनता, किमान या पुढच्या काळात असं काही होऊ नये म्हणून जे कार्यकर्ते आहेत, ज्या NGO स्वयंसेवी संस्था आहेत त्यांनी जागरूकपणे या विषयांवरती बोललं पाहिजे. काल तर आयुक्तांनी त्या माजी महापौरांनी एकाने फार इंटरेस्टिंग सांगितलं, म्हटले खड्डे बुजवण्याशिवाय 1 रुपया ही महापालिकेकडे शिल्लक नाही, तेवढंही काम आम्ही करू शकणार नाही पावसाळ्यामध्ये. इतकी वाईट परिस्थिती. नंदीराव पुन्हा पुन्हा या विषयावरती आपण जरूर बोलत जाऊ. दोघांचे खूप खूप आभार. प्रशासक शेखरसिंग जांभळे पाटील यांनी फक्त खड्डे खोदले आणि आता नगरसेवकांनी फक्त खड्डे बुजवले. याच्या पुढे काय आपली प्रगती होणार नाही आणि हेच वास्तव विजय सूर्यवंशी बोललेले. धन्यवाद.